यथा गजपतिश्रान्तश्छायार्थी वृक्षमाश्रिताः विश्रम्यतं द्रुमं हन्ति तथा नीचस्वमाश्रयम्. ज्याप्रमाणे दमलेला हत्ती वृक्षाच्या छायेचा आश्रय घेतो, विश्रांती झाली की त्याच झाडाला तो उखडून टाकतो, तसंच नीच मनुष्य स्वतःला आश्रय देणाऱ्याला देखील नष्ट करतो. हेच सांगणारा हा श्लोक आहे. मंडळी नमस्कार, मी पंडित अतुल शास्त्री भगरे वेद भविष्याचा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज शके 1944 शुभकृत संवत्सर, सोमवार दिनांक 18 जुलै 2022. मंडळी बघूया आज कोण कोण भाग्यवान आहेत, ज्यांचे आज वाढदिवस आहेत. ज्यांचे आज वाढदिवस आहेत त्या सर्वांना वेद भविष्याच्या माध्यमातून मी आशीर्वाद देऊ इच्छितो. शतं जीवेम शरदः, शतगुण शृणुयाम शरदः, शतं प्रब्रवाम शरदः, शतमदीनाः स्याम शरदः, शतं भूयश्च शरदः शतात. त्यांच्या आयुष्य आरोग्याची वृद्धी व्हावीच, पण त्याचबरोबरीने मात्र त्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आनंद प्रसन्नता या सगळ्या गोष्टी भरभरून प्राप्त व्हाव्या अशी कामना मी व्यक्त करतोय. तर पाहूया कोण कोण भाग्यवान आहेत, ज्यांचे आज वाढदिवस आहेत. अंजली मुके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देवांश शास्त्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कुंदा चिर्लेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निशिगंधा शिपूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पद्मा बागुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजेंद्र नरसिंगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजू अमलानी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रिंकी अमलानी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवेंद्र मेधे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. इरा पासलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संजय दिघे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण पाहूया प्रश्नमंजुषा. प्रश्नमंजुषामध्ये आज पहिला प्रश्न आपल्याला नाशिकवरून सुयश रुकारी विचारतात आहे. मी पोलीस भरतीमध्ये प्रयत्न करतो आहे, त्यात मला यश मिळेल का? सरकारी नोकरीचा योग आहे का? कोणत्या क्षेत्रात यश मिळेल? सुयश हे सगळे प्रश्न एकाच लाईनीतले आहेत. पोलीस भरती म्हणजे सरकारी नोकरी आणि त्याच्यात यश आहे का एवढाच प्रश्न आहे फक्त. पहा, असं आहे की तुमच्या एकूण पत्रिकेतल्या ग्रहांचा विचार करता एक तर गोष्ट नक्कीच आहे की तुम्हाला काही झालं तरी पोलीस भरतीमध्ये भरती व्हायचंच आहे, काही झालं तरी. कारण पत्रिकेतले योग अतिशय छान आहे. एक ना एक दिवस भविष्यामध्ये सुयशला मी पोलीस अधिकारी म्हणून पाहू इच्छितो आणि त्या दृष्टीने चिकाटी आणि जिद्द सोडू नका, पेशन्स सोडू नका आणि तयारी सोडू नका, एवढं मात्र नक्की. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो प्रश्न विचारलेला आहे संदीप शेरे यांनी मुंबईवरून विचारलेला की माझं लग्न कधी होईल? खूप प्रयत्न करतो आहे. कुठल्या दिशेचा असेल? वैयक्तिक जीवन, वैवाहिक जीवन कसं असेल? पहा, असं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी संदीप की तुमचं पुष्य नक्षत्र 3रं चरण आहे. पहिल्यांदा त्याचा दोष काढून घ्या. दुसरी गोष्ट, पत्रिकेमध्ये शुक्र राहू युती चांडाळ योग आहे, त्याचं पहिल्यांदा निरसन करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की विवाहाचा जर आपण विचार केला तर तसं पाहिलं तर कोणतेच दोष नाही आहे. घरापासून पश्चिम दिशेकडची व्यक्ती आहे, मनाजोगत्या क्षेत्रातली व्यक्ती आहे, अतिशय योग्य व्यक्ती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की विवाह निश्चितीचा जो कालावधी आहे तो आत्ता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पण आहे आणि फेब्रुवारी मार्च 2023मध्ये पण आहे. आता मुख्य अडचण वेगळी आहे संदीप. अडचण अशी की तुमच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे, त्याच्यावर शनीची दृष्टी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन घ्या, हा दोष पहिल्यांदा काढावा लागेल. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो पुढचा प्रश्न आहे रोशनी माळी यांनी विचारलेला आहे. काय विचारतात ते? अंबरनाथवरून विचारतात की मी अंबरनाथ नगर परिषदेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करते, मी परमनंट होऊ शकते का? आणि विवाहाचा योग कधी आहे? पहा रोशनी, असं आहे की तुझा जन्म अगं मूळ नक्षत्रावरचा आहे, पहिल्यांदा त्याचं निरसन करा. धनुराशी चालू आहे, 7.5 आहे, त्याचं निरसन करा. तुला नजर लागलेली आहे, त्याचं पहिल्यांदा त्या नजरेतून पहिल्यांदा नजर उतरवली पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, पत्रिकेत पितृदोष आहे, त्याचं निरसन केलं पाहिजे. पत्रिकेत रवी राहू युती ग्रहण दोष आहे, त्याचं निरसन केलं पाहिजे. आता तुझ्या मनातली जी इच्छा आहे की मला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असून सुद्धा परमनंट व्हायचं आहे, इतकं सोपं नाही ते. कॉन्ट्रॅक्टमधल्या मंडळींना जे विश्वासू असतात त्यांनाच तिकडे मास्टरवर घेतलं जातं. आणि मला असं वाटतं की जर तशीच जर तुझी इच्छा आहे तर निश्चितपणे तसा योग चालू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला ह्या दिवाळीपर्यंत तुझ्याकडून खुश खबरची अपेक्षा आहे, ती मिळाली पाहिजे.
पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आहे दीपक मोहिते यांनी विचारला आहे मुंबईवरून की माझं लग्न कधी होईल, स्थळ येतात पण जुळून काही येत नाही आहे, काय करावं? पहा असं आहे दीपक, काही घाबरण्याची गरज नाही. ठीक आहे, आपलं वय किती का असेना, पण मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपली कुंभ राशी सध्या आपल्याला 7.5 सुरू आहे, हे तर तुम्हाला माहिती असेल. झालं आहे असं की पत्रिकेतला पितृदोष आपल्याला नडतो आहे, तर त्याचं एकदा निरसन करून घ्या. दुसरी गोष्ट, तुमच्या पत्रिकेत मंगळदोष आहे, मंगळदोष आहे याचा खूप भाव केला जातो, पण ते चुकीचं आहे. पत्रिकेत मंगळदोष नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु केतू युती चांडाळ योग आहे, आणि तो जो गुरु ज्याला चांडाळ योग आहे तोच तुमच्या पत्नीचा अधिपती आहे, आणि म्हणून तिथे सगळी मेख आहे. आणि पत्रिकेत असलेला पितृदोष, पहिल्यांदा या 2 गोष्टींचं निरसन करा पहिल्यांदा. आणि मग मी सांगतो तुम्हाला की घरापासून पश्चिमोत्तर दिशेकडची व्यक्ती आहे, शिक्षण क्षेत्र, बँकिंग क्षेत्र किंवा कम्प्युटर क्षेत्राशी निगडीत ती व्यक्ती आहे, विवाहानंतरचा कालावधी तुमच्यासाठी अत्यंत सुखावह आहे, विवाह निश्चितीचा कालावधी जो आहे तो तुम्हाला जर शक्य झाला तर आत्ता एप्रिल मे 2023 अशा स्वरूपाचा आहे. वैयक्तिक मार्गदर्शन तुमच्यासाठी गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न विचारला आहे प्रथमेश वाघ यांनी पुण्यावरून. मला सरकारी नोकरी लागेल का, कायमस्वरूपी नोकरी लागेल का, व्यवसाय केला तर प्रगती होईल का, कोणत्या क्षेत्रात करावा? पहा प्रथमेश, सगळ्यात पहिल्यांदा प्रथम गोष्ट अशी आहे की तुमचा जन्म अमावास्या प्रतिपदा संधी काळातला आहे. पहिल्यांदा त्याच्या दोषाचं निरसन करा. दुसरी गोष्ट, तुमच्या पत्रिकेतल्या काही अडचणी सांगून ठेवतो, त्या पत्रिकेत पूर्ण पितृदोष आहे, त्याचं निरसन करा. पत्रिकेमध्ये शुक्र राहू युती चांडाळ योग आहे, पत्रिकेमध्ये मंगळ राहू युती अंगारक दोष आहे, पत्रिकेमध्ये शनी राहू युती संघर्ष योग आहे. अशा पद्धतीचे जे योग आहे ते पहिल्यांदा दूर करा, मग पाहू सरकारी आणि नोकरी मिळेल का. पहिल्यांदा सरकारी नोकऱ्या निघू द्या, तेव्हा कुठे आपल्याला प्रवेश करता येतील. आणि म्हणून घाई करू नका, पहिल्यांदा पत्रिकेतल्या दोषांचं निरसन झाल्याशिवाय काही खरं नाही. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला सान्निध्य धामंदे यांनी विचारलेला शेगाववरून. काय विचारता ते, मी सध्या 12वीमध्ये आहे, मला MBBS होण्याची खूप इच्छा आहे, तर या फील्डमध्ये मला यश मिळेल का? पहा असं आहे की तुमच्या पत्रिकेप्रमाणे जर आपण विचार केला तर खरं तर मेडिकल हे क्षेत्र तुमचं नाहीच आहे. सत्य सांगतो, मेडिकल क्षेत्र नाही. तुम्ही एक उत्तम इंजिनियर होऊ शकाल, अगदी IITतूनही होऊ शकाल, हे तितकंच खरं. पण मात्र तुम्हाला जर समजा डॉक्टरच व्हायचं असेल आणि ते सुद्धा MBBS, कस लागेल, कस तुमचा. कारण एक तर पत्रिकेत पितृदोष आहे, पत्रिकेत पुन्हा गुरु केतू युती चांडाळ योग आहे, पत्रिकेत पुन्हा मंगळ राहू युती अंगारक दोष आहे. या सगळ्या दोषातून बाहेर पडून तुम्हाला तुमचं इप्सित साध्य करायचं आहे, ध्येय गाठायचं आहे. इतकं सोपं नाही आहे, पण तयारी ठेवा आणि निश्चितपणे तुम्हाला प्रवेश मिळावा एवढीच माझी मनापासून इच्छा आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो कौस्तुभ देशपांडे यांनी विचारलेला आहे सोलापूरवरून. चांगली नोकरी कधीपर्यंत लागेल आणि विवाह कधी जमेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चांगली नोकरी ही मला अजूनपर्यंत कळाली नाही की नेमकं त्याचं काय आहे स्पष्टीकरण, ते काय मला कळालं नाही. पण तुमच्याबद्दल मात्र मला पुष्कळ माहिती, ती माहिती अशी की तुमच्या शरीरावर जन्मखूण आहे, तुम्ही हे तुमच्या पत्रिकेत पितृदोष आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या पत्रिकेत रवी राहू युती ग्रहण दोष आहे, तुमच्या पत्रिकेत मंगळ राहू युती अंगारक दोष आहे. आणि त्यामुळे आता चांगल्या नोकरीचं तर मला सांगता येणार नाही, पण जी काही आहे ती योग्यच पद्धतीने आहे. दिवाळीनंतर तुम्हाला एक चांगला प्रतिसाद मात्र नोकरीच्या बाबतीत मिळणार, यात काही शंका नाही. आता विवाह कधी जमेल? मला खरोखर आनंद आहे कौस्तुभ की 21व्या वर्षी विवाहाचे विचार मनामध्ये यावे आणि त्या पद्धतीने आपण मार्गक्रमण करावं, हे मला जास्त आनंदाचं वाटतं. त्याचं कारणच असं आहे की खरोखर तुमचा विवाह लवकरात लवकर व्हावा, कारण विवाहानंतर भाग्योदयाचे चान्स आहे. त्याच्यामुळे घरच्यांना सांगून पहिल्यांदा विवाहाचं बघा, नोकरी लागेल तेव्हा आपण बघता येईल. घरापासून दक्षिण पश्चिम दिशेकडच्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील, शिक्षण क्षेत्र किंवा बँकिंग क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील, पूर्व परिचित असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील आणि विवाह निश्चितीचा कालावधी नोव्हेंबर-डिसेंबर 2022 मध्ये बार उडवा. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आहे उज्ज्वला जोशी यांनी माणिकनगरवरून. माझी तब्येत बरी नसते, त्यासाठी कोणत्या देवाची सेवा करावी लागेल? अमावास्या आणि पौर्णिमेला अजूनच खराब होतं, कृपया मार्गदर्शन करा. पहा उज्ज्वलाजी, असं आहे तुमच्या पत्रिकेचा एकूण सारासार विचार करता तुमच्या पत्रिकेत रोगस्थानाचा अधिपती मंगळ तिथेच बसलेला आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या मृत्यूस्थानाचा अधिपती शनी आहे आणि त्या शनीची पुन्हा दृष्टी मृत्यूस्थानावर आहे. म्हणजे रोग आणि मृत्यू या दोघांमध्ये मंगळ आणि शनीचा संबंध आहे, पापग्रहांचा संबंध आहे.
आणि त्यामुळे खरं तर तुमच्या प्रकृतीचाच विचार पहिल्यांदा केला पाहिजे. दुसरी गोष्ट, पत्रिकेमध्ये 2 मोठ्या अडचणी, एक चांडाळ योगही आहे आणि विषयोग देखील आहे. आणि त्यामुळे तुम्हाला विनंती माझी अशी राहील की वैयक्तिक मार्गदर्शन घ्या. निश्चितपणे तुमच्या प्रकृतीला आराम पडेल अशा पद्धतीचं काही गोष्टी मी तुम्हाला देऊ शकेल, करू शकेल. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो आहे प्रदीप पिसाळ यांच्याकडून, साताऱ्यावरून आलेला आहे की नोकरीमध्ये प्रगती कधी होईल, लग्न कधी होईल, वैवाहिक जीवन कसं असेल. प्रदीप, अरे किती दिवस थांबायचं काय आहे की नाही त्याला? हां, हे एवढे दिवस आपण विवाहासाठी थांबणार आणि तरीसुद्धा अजूनही नोकरीचे प्रश्न आहेतच. मग हे केव्हा मिटायचे? पत्रिकेतला पितृदोष तरी काढलाय का? पत्रिकेतला अंगारक दोष तरी काढलाय का? आत्ता सध्या 7.7 चालू आहे, त्याच्यासाठी काही आपण शिवाची उपासना, हनुमंताची उपासना, शनी महाराजांची उपासना करतोय का नुसतंच प्रगती पाहिजे, लग्नही व्हायला पाहिजे? अरे पहिल्यांदा पत्रिकेतल्या अडचणींचा विचार करा. पहा, असं आहे की घरापासून पश्चिम उत्तर दिशेकडच्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग आहेत. फार्मास्युटिकल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स किंवा सिव्हिल क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग आहेत. दोघांमध्ये वैचारिक मतभेद टोकाचे आहेत. पूर्व परिचित असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग आहेत आणि विवाह निश्चितीचा कालावधी फेब्रुवारी-मार्च 2023 असा असेल. तर मंडळी, अशाच पद्धतीने प्रश्नांचा तुमचा भडीमार जो चाललेला आहे तो चालू द्या आणि त्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मी देत राहणार, यात काही शंकाच नाही आहे. आणि म्हणूनच जे काही तुम्ही प्रश्न विचारताय त्याच्यावर सखोल तुम्ही विचार करा, कारण इथे वेळ कमी असल्यामुळे मला तेवढ्या वेळात तेवढंच बोलायला लागतं, एवढं लक्षात असू द्या. आज शके 1944 शुभकृत संवत्सर, सोमवार दिनांक 18 जुलै 2022. आज आषाढ कृष्ण पंचमीचा दिवस आहे. आजचं नक्षत्र हे पूर्वा भाद्रपदा असणार आहे. आज चंद्राचं भ्रमण मीन राशीतून व्हायचं आहे. आजचा उत्तम कालावधी जो आहे तो सकाळी 9 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंतचा असा असणार आहे. आजचा अडचणींचा कालावधी जो आहे तो दुपारी 4 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंतचा असा असणार आहे. आता आपण बघूया आजच्या दिवसाचं 12ही राशींचं राशीफल आपल्याला काय सांगता येते. मेष राशी. मेष राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशा स्वरूपाचा तो दिवस आहे. सारखे हेलकावे चाललेत. नेहमीप्रमाणे काम करायचं नाही, नेहमीप्रमाणे विचार नाही, नियोजन नाही, निर्णय नाही, कृती नाही. आज वेळ पाहून खेळ करता आला पाहिजे. परिस्थिती आपल्याला प्रतिकूल आहे, मग अशा परिस्थितीमध्ये आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कशी कृती केली पाहिजे हे देखील तुम्हाला कळलं पाहिजे. डोळे, कान आणि तोंडावर मात्र बंधन आलं पाहिजे, नियंत्रण ठेवलं पाहिजे, तरच आजचा दिवस शांततेने व्यतीत होऊ शकतो. नाहीतर नको त्या गोष्टी अंगावर येऊ शकतात, ज्याचा त्रास, मनस्ताप मात्र भोगावा लागू शकतो. महिला, नोकरदार वर्ग, आजच्या दिवसामध्ये प्रकृतीचे हेळसांड होऊ देऊ नका. कोणतेही आर्थिक फसवणुकीचे प्रसंग आपल्या बाबतीत होऊ देऊ नका. कुठल्याही कायदेशीर कचाट्यात आपण सापडायचं नाही. कुठल्याही कागदपत्रांच्या बाबतीत अफरातफर होऊ देऊ नका. कुठल्याही गोष्टी अंगावर घ्यायच्या नाही आणि त्याचप्रमाणे कुठलीही जबाबदारी घ्याल तर ती विचारपूर्वक घ्याल, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. मेष राशीसाठी आजचा शुभ रंग हा पिवळा आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 6 आहे. वृषभ राशी. वृषभ राशीच्या मंडळींना आजचा दिवस छप्पर फाड केला भे मंडळी. हो, काय सांगावं. आजच्या दिवसाचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. सगळं कसं छान चाललंय, उत्तम चाललंय. आत्तापर्यंत घेतलेल्या मेहनतीचं चीज झाल्याचा अनुभव, तपश्चर्येचं फलित मिळाल्याचा अनुभव, सगळं कसं मनाजोक्त घडायला लागलं याचा प्रत्यय, याचा अनुभव तुम्हाला आज घ्यायचा आहे. आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत लक्ष मात्र विचलित होऊ देऊ नका. सगळ्या गोष्टी मात्र आपल्याला इच्छेप्रमाणे जर असतील तर मात्र आपल्या जवळपासच्या मंडळींची मनं दुखावू नका, कोणाशीही वाद घालू नका. उलट जे काही प्राप्त होतं आहे ते व्यवस्थितपणे सांभाळता आला पाहिजे, जपता आलं पाहिजे, वाढवता आलं पाहिजे. ही जबाबदारी मात्र आपल्यावर आहे आणि ते जर तुम्हाला आजच्या दिवसात जमलं केलं तर आजच्या सारखा दिवस नाही, इतका हा महत्त्वाचा दिवस आहे. महिला, नोकरदार वर्ग, खास करून त्या महिला ज्या फॅशन डिझायनर असतील, इंटिरियर डिझायनर असतील, आर्किटेक्ट डिझायनर असतील, ब्युटी पार्लर चालवणारे असतील, अशा महिलांसाठी आजचा दिवस स्वतःची पाठ थोपटून घ्यावीशी वाटेल. स्वर्ग 2 बोटच उरले की काय असं वाटायला लागेल. कारण आज अशा पद्धतीचं कार्य, अशा पद्धतीची प्राप्ती आज आपल्याला व्हायची की जेणेकरून कळत नकळतपणे का होईना पण मात्र आज तुम्हाला निश्चितपणे फुलल्यासारखं वाटेल, हवेत गेल्यासारखं वाटेल. याचा प्रत्यय आज घ्यायचा आहे. वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग हा क्रीम आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 5 आहे. मिथुन राशी.
मिथुन राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कुठल्याही परिस्थितीमध्ये आज फक्त आणि फक्त लक्ष आपल्या कामावर केंद्रित केलं पाहिजे. जी कामं आपणच आपल्या मनाशी नक्की केलेली ती सगळी कामं वेळच्या वेळी जागच्या जागी झालं पाहिजे. 10 कामांपैकी 8 झाले तरी तुम्ही सक्सेस आहे असं म्हणता येईल, पण 10 कामातली 3 कामं झाली आणि बाकीची झाली नाही तर मात्र तुम्ही आजचा दिवस वाया घालवला असं म्हणावं लागेल. तशी वेळ मात्र आपल्यावर यायला नको याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. आणि त्याच्यामुळे आज फक्त आणि फक्त माझ्याकडून काय काय करता येऊ शकतं एवढं जरी तुम्ही विचार केला आणि त्याप्रमाणे जरी तुम्ही निर्णय घेतले तरी खूप आहे. महिला नोकरदार वर्ग आज कामी पडली अनंत वेळ मात्र मर्यादित. असं असताना सुद्धा टंगळ मंगळ चाललेली आहे. टाइमपास चाललेला आहे, वेळ काढूपणा चाललाय, दिरंगाई चाललेली, दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप चाललेला आहे, आपल्या कामामध्ये कोणी ढवळाढवळ करतोय ते चालतंय सगळं. मग असं जर चालत असेल तर मात्र आपल्याला कोणाची तरी अधिकाऱ्यांची वक्रदृष्टी आपल्यावर पडणार, उगीचच आपलं डोकं फिरणार, 2-2 शब्द होणार, खटके उडणार. या सगळ्या गोष्टी टाळता आल्या पाहिजे. आज पूर्ण लक्ष केंद्रित करायचे ते फक्त आणि फक्त आपल्या कामावर आणि ती सगळी कामं वेळच्या वेळी जागच्या जागी पूर्ण करून घेण्याचं कसब मात्र दाखवायला लागेल. आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे आणि एवढं जरी तुमच्या लक्षात आलं त्याप्रमाणे जरी तुम्ही वर्तन करू शकले तरी खूप आहे. मिथुन राशीसाठी आजचा शुभ रंग हा हिरवा आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 4 आहे. कर्क राशी. कर्क राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे आकाश ठेण झाले की काय हो हो हो. अतिशय सुंदर असा हा दिवस आहे मंडळी. काय सांगावं, सगळं कसं मनाजोगतं घडतंय, घडणार आणि यात काही शंकाच नाही. याचा प्रत्यय, याचा अनुभव तुम्हाला आजच्या दिवसात घेता येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत लक्ष मात्र विचलित होऊ देऊ नका. सगळ्या गोष्टी मनाजोगत्या जर घडवायच्या असतील तर मात्र काही गोष्टींवर आपल्याला पाणी सोडावं लागतं, हे तितकंच खरं आहे. पण मात्र आज असं काही आहे की काही सोडण्याची गरजच नाही. जे मिळेल ते सगळंच धरा. काय मिळेल आज, भाग्यवृद्धी होऊ शकते, सौख्यवृद्धी होऊ शकते, लाभवृद्धी होऊ शकते, प्रगती होऊ शकते, उत्कर्ष होऊ शकतो, दाम्पत्य जीवन सुखाचं होऊ शकतं, कौटुंबिक मंडळींना सगळ्यांना आनंद देता येऊ शकतो. काय नाही होऊ शकत. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून त्याप्रमाणे आजच्या दिवसातले निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजे. महिला नोकरदार वर्ग आज आनंदाचे डोही आनंद तरंग आहेत मंडळी. काय सांगावा, आनंदाची अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल. अरे आनंदाने आत्मानंद प्राप्त होऊ शकतो. इतका दिव्य रम्य आणि सुंदर असा हा दिवस आहे. खऱ्या अर्थाने आजचा हा दिवस का आनंदाला कारणीभूत आहे. कामामध्ये सुद्धा आनंद, घरात सुद्धा आनंद, फिरायला जाण्याचा आनंद, मॉलमध्ये जाण्याचा आनंद, शॉपिंगला जाण्याचा आनंद, नाटक सिनेमाला जाण्याचा आनंद, आनंदी आनंद आहे. कारण मन कसं आनंदाने भरलेलं आहे. प्रत्येक गोष्ट मग आपल्याला आनंदाची वाटायला लागते. याचा प्रत्यय, याचा अनुभव आज तुम्हाला घ्यायचा आहे. कर्क राशीसाठी आजचा शुभ रंग हा पोपटी आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 3 आहे. सिंह राशी. सिंह राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे धोक्याची घंटा वाजवणारा दिवस आहे. कुठल्याही परिस्थितीत प्रकृतीपेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. लक्षात घ्या, शरीर आद्य आहे, बाकी सगळे धर्म नंतर. पहिल्यांदा प्रकृती जपा. वाहनापासून धक्का धोका होण्याचा संभव आहे, प्रवास करू नका. त्याच्यापासून फसवणूक होण्याचा संभव आहे, व्यवहार करू नका. त्याचप्रमाणे तिथे सुद्धा तुम्हाला मानसिक धक्का आहे. कोणालाही साक्षीदार जामीनदार राहू नका. तिथे सुद्धा तुम्हाला कुठेतरी कायदेशीर कचाट्यात अडकू शकता. या सगळ्या गोष्टी आज टाळता आल्या पाहिजे. महिला नोकरदार वर्ग उष्णतेचे विकारे, एसिडिटीचा त्रास आहे, पचनाचा त्रास आहे, पोटाचे विकारे, बीपीचा त्रास आहे, वाहनापासून धक्का धोका आहे, कोणाशी तरी कटोकटीचे प्रसंग आहे, वादविवादाचे प्रसंग आहे, वितंडवादाचे प्रसंग आहे. काम तर एकही धड घडलेलं नाही, उलट मनस्ताप मात्र पदरी पडलेला आहे. अशा स्वरूपाचा तो आजचा दिवस आहे. या सगळ्या गोष्टी आजच्या दिवसात आपल्याला टाळता आल्या पाहिजे. सिंह राशीसाठी आजचा शुभ रंग हा निळा आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 2 आहे. कन्या राशी. कन्या राशीच्या मंडळींना आजचा दिवस कसा, अगदी मेड फॉर इच अदर. हो, अतिशय सुंदर असा हा दिवस आहे मंडळी. काय सांगावं, आजच्या दिवसाचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. एवढं सगळं छान आहे. मग असा जर छान दिवस आहे तर त्याचा उद्देश काय आपल्याला आहे किंवा काय, कशा पद्धतीने आजच्या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ करून घेता येईल.
जे जे कोणी विवाहित आहे, जे जे कोणी विवाहित, जे जे कोणी प्रेमी, अशा सर्वांना एक प्रेमाची आगळी वेगळी भेट प्राप्त व्हायची. मात्र त्यासाठी आपण आपल्या जोडीदाराला किती खुश ठेवतोय, किती आनंदी ठेवतोय, किती प्रेम, स्नेह, आदर आणि विश्वासाचे आमचे संबंध आहे हे बघण्याचा खरं तर दिवस आहे. मी म्हणत नाही सुट्टी घेऊन घरी बसा, आपल्याला ती देखील कामं तितकीच महत्त्वाची. भागीदारांकडे लक्ष द्या, कस्टमरकडे लक्ष द्या, हाताखालच्यांकडे लक्ष द्या, प्रगतीचा विचार करा, प्राप्तीचा विचार करा, ते सुद्धा सगळं काही करा. पण मूळ गोष्ट कुठली तर पती पत्नी संबंध. महिला नोकरदार वर्ग, खास करून त्या महिला ज्या शिक्षिका असतील, लेक्चरर असतील, प्रोफेसर असतील, वकील असतील, प्रशासकीय सेवेतले अधिकारी असतील, मार्केटिंग क्षेत्राशी निगडीत असतील, कला क्षेत्राशी निगडीत असतील, साहित्य क्षेत्राशी निगडीत असतील, अशा महिलांसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला जाईल अशा स्वरूपाची घटना आज घडायची. काय तो आनंद म्हणावा अशा स्वरूपाचा एक आनंदी दिवस म्हणता येईल. घरातलं वातावरण देखील अतिशय प्रसन्न, प्रफुल्लित आहे आणि पती महाशेत ओ हो हो काय सुंदर, सगळं काही छान वाटतंय. कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग हा आकाशी आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 1 आहे. तूळ राशी. तूळ राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे खडं तर प्रवासाचा दिवस आहे मंडळी. कुठल्याही परिस्थितीत थोडं सुद्धा लक्ष विचलित होऊ देऊ नका. नजर हटी दुर्घटना घटी.